आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ॲक्च्युली मला पण अगदी तुमच्यासारखं बनायचं आहे, एकदम प्रेमळ आणि गुणी। मी देऊ सगळ्यांना आरती, चालेल प्लीज? थँक्यू। मी का सगळ्यांना आरती देत फिरणार आहे? बावळट बाई लगेच विश्वास ठेवते, ठेवून देते याला कुठेतरी। अहिल्या, काय झालं? काय एवढी अस्वस्थ कायस? श्रीकांत, ही दिशा घरात आल्यापासून ना आपल्या घरात बघ ना काहीच चांगलं घडत नाहीये। घरातला आनंद हरपून गेल्यासारखं वाटतंय। मला सांग, मी दिशाला घरात घेऊन खूप मोठी चूक नाही ना केली? अहिल्या, गेली 26 वर्ष ओळखतोय मी तुला। हे बघ, तुझ्या प्रत्येक निर्णयामध्ये मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलोय, हो ना? आत्ताही मला असं वाटतंय की तू दिशाला घरात ठेवण्यामागे तुझा काहीतरी ठोस प्लॅन असणार। काही प्लॅन नाहीये श्रीकांत। मी हे फक्त आपलं घर तुटू नये ह्या एकाच कारणामुळे केलं। तू दामिनीला ओळखतोस, ती छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करते, मनात धरून ठेवते। त्या दिवशी जर दिशामुळे परितोष तुटला असता ना आपल्यापासून, तर दामिनीने मला आयुष्यभर माफ केलं नसतं। खरंय। आणि त्याहूनही आपण त्या दिवशी जर दिशाला हकललं असतं घरातून, तर ती बाहेर जाऊन आपल्या घराविरोधात अजून काहीतरी भयंकर प्लॅन करत बसली असती। मला काय वाटतंय, शत्रूला आपल्या जवळ ठेवून त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवता येतं, आणि तेच तू करतेस। त्यामुळे याच्यात तू काही चुकीचं केलंयस असं मला अजिबात वाटत नाहीये। तुला अजून कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय का? मारुती, श्रीकांत, मला त्याचं वागणंच कळत नाहीये। म्हणजे तो पालखीचं दर्शन घ्यायला नाही आला रे, हे मला काही पटतच नाही। आणि आज चक्करूनही पडला, आणि मला असं वाटतं त्याच्या मनात काहीतरी चाललंय जे तो आपल्याला सांगत नाहीये। तू नको काळजी करू, मी आजच योग्य वेळ बघून बोलतो त्याच्याशी, आणि मला खात्री आहे तो माझ्याकडे त्याचं मन नक्की मोकळं करेल। थँक्यू श्रीकांत। तू शांत हो आधी।